टीका केलेली होती की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅनचे प्रमुख आहेत. त्यावर संजय राऊतांनी म्हटलं की औरंगजेबाचा फोटो बावनकुळेच्या खिच्यामध्ये राहतो, सोबत बेडरूम मध्ये देखील ते फोटो लावतात. मी एवढ्या करता म्हटलं होतं की तुम्ही जा तुम्ही मी येतो सुंदर यांचे राजकीय प्रश्न सुरू झाले. बरं, मी कालच सांगितलं आहे की उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिकमध्ये निवडून आले आणि परभणीत निवडून आले आणि धाराशिव मध्ये आले. तेव्हा त्या खासदारांनी त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे ध्वज फडकवले आणि उद्धव ठाकरेजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचं हिंदुत्व त्या ठिकाणी पायदळी तुडवलं. कारण बाळासाहेब ठाकरेजींनी असं म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल शिवसेनेचं. पण उद्धव ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. मताच्या लागून चालण्याकरता उद्धव ठाकरेजींनी सारे धर्म सोडले, हिंदुत्वाचा विचार सोडला, भगवा ध्वजाचा विचार सोडला आणि त्या ठिकाणी लांगून चालन पत्करलं. आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत. एखाद्या वेळी ते अध्यक्ष होतील पुढच्या काळात, एखाद्या वेळी ते अध्यक्ष होतील. आता मेंबर आहे, आता अध्यक्ष होतील. आणि राहिला प्रश्न संजय राऊताचा, तर संजय राऊताचं मला काय ऐकू येत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना ऐकणं सोडलेलं आहे. त्यामुळं मला वाटते संजय राऊतावर काही बोलण्यात फायदा नाही. सर, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अनेक आरोप ठाकरे कुटुंबावर केले जात आहेत, परंतु एक बाब समोर आली की आर्थिक विवंचनेमधून वडिलांच्या आर्थिक विवंचनेमधून किंवा वडिलांचा अफेअर दुसऱ्या ठिकाणी होतो त्यातून तिने आत्महत्या केली असं मालवणी पोलिसांनी जबाब नोंदवला. नाही, मला असं वाटतं की याचा अंतिम रिपोर्ट येऊ द्यावा. आज या विषयावर कुणी बोललेलं घाईघाईत होईल. त्यामुळं आता त्यांच्या वडिलांनी कंप्लेंट टाकलेली आहे, ते हायकोर्टात गेले होते, दिशा सालियनचे वडील. मला असं वाटतं की जोपर्यंत पोलीस ही अंतिम निर्णयावर येत नाही किंवा त्या ठिकाणी त्यांच्या आकलनावर येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या व्यक्तीने बोलून तपासामध्ये अडथळा निर्माण करणे किंवा तपास यंत्रणेला डायव्हर्ट करणे काही योग्य नाही. रायगडच्या नाही, नितेश राणेजींनी मंत्री होण्यापूर्वी आणि आताही त्यांचे जे काही स्टेटमेंट्स आहे ते स्टेटमेंट्स हे त्यांनी क्लॅरिफाय केले, मी क्लॅरिफाय केलंय खूप वेळा अध्यक्ष म्हणून. नितेश राणेशी जेव्हा मी व्यक्तिगत बोललो आणि नितेश राणेंनी सांगितलं की या देशामध्ये राहणारा मुस्लिम समाज जो या देशाचं भलं करण्याचा विचार करतोय त्याबद्दल नितेश राणेचं काही म्हणणं नाही, आमचे काही म्हणणं नाही. पण या देशामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडतात की पाकिस्तान क्रिकेट जिंकली की फटाके फुटतात. या देशामध्ये अनेक ठिकाणी असं होतं की पाकिस्तानचे ध्वज फडकवण्यात येतात. या देशामध्ये अनेक ठिकाणी असं होतं की या देशाच्या सर्व फॅसिलिटी आपल्या घेतात पण पाकिस्तानचे गुणगान करतात. असे जे लोक आहेत आणि ज्या ठिकाणून अवैध या मोठ्या प्रमाणावर षडयंत्र रचले जाते, ज्या ठिकाणून असे काही स्पॉट आहे महाराष्ट्रात, षडयंत्र महाराष्ट्र विरोधी आणि देशविरोधी षडयंत्र रचले जातात. त्या विषयाबद्दल नितेश राणे बोललेले आहेत आणि बोलतात आहे. आणि त्यामुळं आता त्यांच्या अधिकारात तक्रार करण्याचा नितेश राणे त्याचं उत्तर देतील. पण नितेश राणे हे हिंदुस्थानात राहणारे पण हिंदू विरोधी वागणारे, देशविरोधी वागणारे, देशाच्या विरुद्ध त्या ठिकाणी कारवाया करणाऱ्या लोकांबद्दल त्याची आपत्ती आहे, त्यावर ते बोलतात आहे. सर, रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दुसरीकडे आज मंत्र्यांचा दौरा झाला महायुतीचा. त्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर आदिती तटकरे असेल किंवा मग भरत गोगावले सोबत बसून त्या ठिकाणी चहा नाश्ता झाला. त्यामुळे कुठेतरी आता पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याचं बोललं जाते. नाही, मला असं वाटतं की लवकरच याची अंतिम बैठक या आठवड्यात होईल आणि माननीय एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार बसतील, माननीय देवेंद्रजी बसतील आणि मी सुद्धा त्या ठिकाणी आहेत बैठकीमध्ये. तर निश्चितपणे लवकरच याचा काही फार मोठा नाही आहे, थोडा अधिवेशनामुळे वगैरे विषय थांबले होते पण त्याचा तिळा सुटून जाईल.
संभाजी भिडेंनी हिंदुत्व आणि हिंदुत्वासाठीच काम करत आहे. या स्टेटमेंटकडे कसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभं केलं. खरं तर या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये जो आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने या संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रयते करता म्हणजे समाजातील सर्व जनतेकरता, समाजाच्या सर्व धर्माकरता, सर्व व्यक्तीकरता आणि सर्व समाजाला, सर्व धर्माला सोबत घेऊन आदर्श राजा म्हणून ज्या ठिकाणी उदाहरण तयार केलं. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर कुठल्याही जाती धर्माकरता नाही, सर्व धर्माकरता, सर्व जातीकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य चालवलं आहे. पुन्हा व्हायची नसेल तर संभाजी भिडेंना अटक केली पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. कसं पाहता त्यांच्या वक्तव्याकडे? प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलं, संभाजी भिडेजींनी काय म्हटलं याबद्दल पेक्षा देशाचा इतिहास काय म्हणतो, संस्कार काय म्हणतात, संस्कृती काय म्हणतं आणि देश कसा गेला पाहिजे पुढं, समाज कसे पुढे गेले पाहिजे याकरता विचार केला पाहिजे. माझं सर्वच राजकीय नेत्यांना विनंती आहे की समाजामध्ये तेढ निर्माण करणारे कोणतेही विषय राजकारण्यांनी बोलू नये. राजकारण्यांनी स्वतः माझ्यापासून सर्व राजकारण्यांनी समाजामध्ये कुठलीच तेढ निर्माण होणार नाही. पॉलिटिकल विषय चालतील पण सामाजिक दृष्ट्या अलर्ट राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती कायम ठेवली पाहिजे. याकरता सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. शरद पवारांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हटलं की एका पराभवाने कसणार नाही. देशातील राजकीय परिस्थिती पाहता वैचारिक लढा देण्याची वेळ 2047 पर्यंत आता माननीय शरद पवार साहेबांना, उद्धवजींना, काँग्रेसला काही वाव नाहीये. विकसित भारताचा संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलाय आणि विकसित भारताला साथ देण्याकरता संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केलाय आणि महाराष्ट्राची 14 कोटी जनता देवेंद्रजींच्या मागे उभी आहे, महायुतीच्या मागे उभी आहे, एकनाथजी अजितदादाच्या मागे उभी आहे. त्यामुळं आता काँग्रेस महाविकास आघाडीनी 2047 पर्यंत वाट बघावी आणि 2047 पर्यंत विरोधी पक्षात चांगलं काम करावं. मी त्यांना विरोधी पक्षात चांगलं काम करण्याच्या शुभेच्छा देतो. आणि एक उपविभागीय अधिकारी अमरावती यांनी जो या ठिकाणी उपक्रम केला आहे तो आम्ही राज्यामध्ये संपूर्ण राबवण्याचाही निर्णय घेणार आहोत. सर, वक्फ बोर्डाची केंद्रीय पातळीवरती आपण कायदा करून ज्या वक्फ बोर्डाचे जे काही धोरण भडकावले त्या संदर्भात आपण केंद्रीय पातळीवर कायदा करू समजतो काय सुरू नाही. केंद्रीय पातळीवर कायदा सुरूच आहे वक्फ बोर्डाबद्दल, वक्फच्या जमिनीबद्दल. पण महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाने ज्या सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या, हिंदू मंदिरांच्या आणि वक्फच्या ज्या नियमाप्रमाणे सोडून ज्या जागा बळकावल्या असतील त्या जागा परत मिळवण्याकरता मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आमचं सरकार प्रयत्न करणार आहे आणि वक्फकडे नियमाच्या बाहेरच्या कुठल्याही जागा राहणार नाही. ज्या हिंदू देवताच्या जागा आहेत, ज्या सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या जागा आहेत, सर्वसाधारण व्यक्तींच्या जागा आहेत, नागरिकांच्या जागा आहेत, तो हिंदूच्या आहे, मुस्लिमाच्या आहे, त्या जागा त्यांना परत मिळायला पाहिजे. आणि वक्फ बोर्डाची जे ओरिजिनल मालकीची प्रॉपर्टी आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण आमच्या ज्या मालकीच्या प्रॉपर्टी वक्फ बोर्डाने त्या ठिकाणी अतिक्रमण केले आहेत ते अतिक्रमण काढण्याकरता सरकार काम करणार आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघतोय.